आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकच्या शांतीनगर परिसरातील सुमारे 40 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या मागासवर्गीय आणि दलित समाजातील नागरिकांची घरे MIDC प्रशासनाने 2 जून रोजी मोठ्या पोलीस बंदोबस्तात पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे। या कारवाईमुळे शेकडो कुटुंबे बेघर झाली असून गेल्या 5 दिवसांपासून प्रभावित नागरिक MIDC कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करत आहेत। आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की कोणतीही पूर्वसूचना किंवा पर्यायी पुनर्वसनाची व्यवस्था न करता ही कारवाई करण्यात आली। यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। एका 100 वर्षांच्या वृद्ध महिलेलाही घराबाहेर काढण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। दरम्यान या प्रकरणाची दखल घेत संबंधित नेत्यांनी घटनास्थळी भेट देत प्रशासनाला जाब विचारला असून प्रभावित कुटुंबांचे तात्काळ आणि सन्मानजनक पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे। तसेच बेघर नागरिकांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण झाल्यास त्यास राज्य सरकार जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला आहे। शांतीनगरमधील ही कारवाई मानवाधिकारांचे उल्लंघन असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई आणि सर्व कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे। या प्रश्नावर शासन काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ। आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स। तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या। आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल। अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे। तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा। उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री। आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना।